शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। पत्रकारास धमकी देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न। पत्रकारांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन, घटनेचा नोंदविला निषेध। बातमी का छापली म्हणून पत्रकार किशोर उर्फ काका रुपारेल यांना धमक्या देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खामगावातील पत्रकारांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। मागणी संदर्भातील निवेदन आज 18 जूनला पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे। यावेळी पत्रकारांनी निदर्शने करून घटनेचा निषेध देखील नोंदवला। निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की 14 जून रोजी दैनिक लोकोपचार कार्यालयात दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास शहरातील युगधर्म पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांसह 10 ते 12 महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी येऊन किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या सोबत वाद घालून शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत तुम्ही बातमी कशी काय छापली, गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कूल विरोधात बातमी लावण्याची तुमची हिंमत कशी झाली, असे प्रश्न करून जोरजोरात ओरडून कार्यालयातील टेबल बडवून धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच यानंतर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लिक स्कूलच्या विरोधात बातमी लावाल तर याद राखा अशा धमक्या देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे। तर या प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, सचिव अनिल खोडके, अशोक जसवानी, नितेश मानकर यांच्यासह खामगावातील व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या खामगाव प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार, सांज दैनिक लोकप्रचारचे संपादक काका रुपारेल यांच्या कार्यालयावर काही महिलांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला। ज्या महिला ज्या संस्थेत काम करत होत्या त्या संस्थेतील शिक्षिका त्या महिला आहेत। त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या विरोधात आपण का बातम्या छापता आणि यानंतर आपण आमच्या संस्था अध्यक्षाच्या विरोधात बातम्या छापू नये आणि आपण जर त्यांच्या विरोधात बातम्या छापल्या तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि तुम्हाला चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा धमक्या त्या ठिकाणी दिलेल्या। एकंदरीत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरता त्या संस्था अध्यक्षांना महिलांचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पत्रकार कायद्याला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न केला आहे, पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या विरोधात या घटनेचा निषेध करण्यासाठी खामगाव प्रेस क्लबचे व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सर्व प्रेस क्लबच्या संघटना मिळून आम्ही या ठिकाणी पत्रकार बांधवांनी मिळून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे।